सरकारने धोकादायक कारवाई प्रतिबंधक कायदा सुधारणा केली। महाराष्ट्र सरकारने धोकादायक क्रियापद प्रतिबंधक सुधारणा कायदा 2018 मध्ये महत्त्वपूर्ण बदल करत त्याची व्याप्ती वाढवली आहे। त्यामुळे पोलिसांना गंभीर गुन्हेगारी कारवाई विरोधात अधिक कठोर पावले उचलण्याचा अधिकार मिळाला आहे। या सुधारणामुळे संघटित गुन्हेगारी, गँग वॉर, सार्वजनिक शांततेला धोका पोहोचणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करणे अधिक शक्य होणे। राज्य सरकारच्या निर्णयामुळे कायद्याच्या अंमलबजावणी प्रभावीपणे होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। महाराष्ट्र सरकारने धोकादायक क्रियाकलाप प्रतिबंधक सुधारणा कायदा 2018 मध्ये मोठा बदल केला आहे आणि त्याची व्याप्ती वाढवली आहे। आता ते बेकायदेशीर जुगार, बेकायदेशीर लॉटरी आणि मानवी तस्करीमध्ये गुंतलेल्या लोकांची देखील काळजी घेते। या दुरुस्तीनुसार जर काही क्रियाकलाप सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम करत असतील तर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाऊ शकते, ज्यामध्ये अटकेचाही समावेश आहे। या कायद्यात आतापर्यंत झोपडपट्टी मालक, अवैध दारू विक्रेते, ड्रग्ज गुन्हेगार, वाळू तस्कर आणि काळा बाजार करणारे यांचा समावेश होता। आपल्या आजूबाजूला बेकायदेशीर जुगार, लॉटरी किंवा मानवी तस्करीशी संबंधित शंका असेल तर स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी, ही सूचना महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभागामार्फत 9 जून 2025च्या शासकीय राजपत्रानुसार नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रसारित करण्यात आली आहे। सरकारी लॉटरीची तिकिटे खरेदी करा आणि बेकायदेशीर लॉटरीच्या तिकिटांपासून दूर राहा।